बातमी कुणाल कामरा संदर्भातली आहे। कुणाल कामराला आज दुसरं समन्स पाठवण्याची शक्यता आहे। कुणाल कामरा याला पोलिसांनी एका चौकशीला हजर राहण्यासंदर्भात एक नोटीस दिली होती, मात्र कुणाल कामरा चौकशीला हजर राहिला नाही आणि आज पुन्हा त्याला खार पोलीस दुसऱ्यांदा समन्स बजावणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सकाळी 10 वाजल्यानंतर ही नोटीस देण्याची शक्यता आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कुणाल कामरा याला चौकशीला हजर राहण्यासंदर्भात नोटीस दिली होती, मात्र कुणाल कामरा चौकशीला हजर राहिला नाही आणि आता पुन्हा त्याला खार पोलीस दुसऱ्यांदा समन्स बजावणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत। भाग्यश्री, आज कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स बजावणार असल्याची माहिती मिळते, काय अधिक माहिती आहे? नक्कीच दीपाली, खरं तर कुणाल कामरा यांनी एक आक्षेपार्ह गाणं जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेलं होतं एका कार्यक्रमात, आणि त्यानंतर हे गाणं जे आहे ते व्हायरल झालं होतं। त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी मोठी तोडफोड देखील हॅबिटॅट क्लब जिथे हा शो झाला होता तिथे केली होती। या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा याला एक नोटीस जी आहे चौकशीला हजर राहण्यासंदर्भात ती पोलिसांनी दिलेली होती। त्यावेळी कुणाल कामरा घरी नव्हता, पण त्याच्या वडिलांनी ही नोटीस स्वीकारलेली होती। तो माहीम इथे राहतो, मात्र आता पुन्हा एकदा त्याला दुसऱ्यांदा नोटीस देण्यात येणार आहे, कारण या नोटिसाला त्यांनी उत्तरच दिलेलं नाही, तो चौकशीला हजर झालेला नाही, त्यामुळे त्याला दुसऱ्यांदा नोटीस देण्यात येते। इतकंच नव्हे तर काल त्यांनी पुन्हा एकदा एक दुसरा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे। यामध्ये हम होंगे कंगाल अशा पद्धतीचं गाणं देखील त्यांनी तोडफोडीचा व्हिडिओ आणि हे गाणं त्यांनी टाकलेलं आहे त्याच्या समाज माध्यमांच्या पोस्टवर। त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याला चौकशीचं समन्स जे आहे ते बजावण्यात येत आहे। पोलीस ठाण्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते सकाळी 10 वाजल्यानंतर हे समन्स देणार असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला मिळते। दीपाली, धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।